हाय गाइस, आज आपला मेनू आहे बर्गर बनवण्याचा। प्लॅन केला आहे मी। त्यासाठी आपण बटाटे काढून ठेवले आहेत। आता आपण ह्या कुकरमध्ये पाणी ठेवले, तुम्ही बघू शकता। आणि मी ते ना आता शिजायला ठेवणार आहे हे बटाटे, हे बघा। आणि आपण ह्याचे ना आलू टिक्का बनवून बर्गर सारखी रेसिपी बनवणार आहे। म्हणजे बर्गरचे पाव आहेत। हे बर्गरची रेसिपी बनवते मी, तुम्हाला दाखवते। मी आता ह्याला बटाट्याला शिजवायला ठेवते, तुम्ही बघू शकता। हे बघा, आता गॅस चालू करते मी। आजचा मेनू आहे आपला बर्गर बनवण्याचा। त्याला बटाटा शिजवायला ठेवते आणि हे ना 4-5 शिट्टीमध्ये शिजून झाला की आपण ह्याचा मसाला बनवून ठेवूया। त्याच्यासाठी साहित्य काय लागते ते तुम्हाला दाखवते। आणि हे असे बर्गरचे पाव आपण सॉसबरोबर खायचे। आणि तुम्हाला मी सर्व करून पण दाखवणार जेव्हा बनवणार तेव्हा। आता चालू सध्या आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, आता आपण ह्याचं वाटण काढायला घेतलं आहे। आपल्याला आलू टिक्का बनवायचा आहे। लसूण, अद्रक, हिरवी मिरच्या आणि कोथिंबीर आज ह्याचं वाटण करायचं। आणि जेव्हा आलू टिक्का बनवणार आहे त्यासाठी आपण हे कांदे, काकडी, टोमॅटो हे एवढं आता कापून घेते मस्त आकारामध्ये। तोपर्यंत आपण हा बटाटा शिजतोय, आपण त्याची तयारी करूया, तुम्हाला मी दाखवते। हे बघा, आता आपण एवढं सजवून घेतलंय। जेव्हा आपण बनवणार नाही आलू टिक्काचं तयारी तेव्हा हे काढून घेतलंय मी, आता कापून ठेवलंय। आता आपला बटाटा शिजतोय। आता मी ना हे वाटण करायला घेऊन जाते, मिक्सरला वाटून घेते। पाणी टाकले थोडं, त्याला चांगलं बारीक करून घेऊया। हा बघा, आता मसाला वाटून झालाय माझा असावाला पातळ। आणि ह्या कढईमध्ये मी आता फ्राय करणार आहे। अजून आपला बटाटा शिजतोय। आता त्याला थंड करायला ठेवते गॅस बंद करून। मग त्याला सोलूया आपण त्याची साल, आणि मग त्याचा असं चुरा करून ह्या मसाल्यामध्ये फ्राय करून मग आलू टिक्क्याची तयारी करूया। हाय गाईज, बघा हा गाळ झाला माझा बटाटा। आता मी ह्याला सोलते, साल काढते याची आणि साल काढून ह्याच्यात ठेवते। आणि याच्यातच आपल्याला ना हे मिश्रण करून त्याचा टिक्का बनवायचा आहे, तुम्ही बघू शकता। आपण ह्याची तयारी करूया आता टिक्का बनवायची। आता कढई ठेवते गॅस चालू करून, त्याला कढईला चांगलं गरम करून घेऊया। आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडूया फ्राय करायसाठी। हा मसाला, हा वाला मसाला त्याला गरम होऊन देते। पाणी काढूया। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आपण, जास्त ऑइली नको, टिक्का बनवता येणार नाही आपल्याला। मी एवढंसंच तेल टाकते ना। आता हे गरम होत आलं की मी डायरेक्ट आता फ्राय करायला घेते। आता हे बघा, आपण फ्राय करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये हळद टाकूया, 1 चमचा हळद टाकली आणि चवीपुरतं आता मी मीठ टाकते। ह्याला पण आपण असं एकत्र असं हलवून घेऊया, बघू शकता। ह्याच्यामध्ये जरासं पाणी आहे, त्यामुळे थोडं ह्याला आटवूया आपण। थोडासा आपण धनापूर टाकूया याच्यामध्ये।
हे बघा थोडीशी धनापूड टाकूया, सुगंध येतो त्याने छान. आपण कोथिंबीर पण टाकली तरी पण हे धनापूड पण टाकायची. आता बारीक गॅस करते आणि हा ना सोललेला बटाटा आपण कुस्करून ह्याच्यात टाकतो. आता एकत्र करून घेऊया आपण. बघा आपलं मिश्रण करून झाले. आता ह्याला थंड करायला ठेवूया आणि आपण गॅसवरती हा तवा ठेवूया. याच्यावर टिक्के बनवायचे आहेत. त्यासाठी आता गॅस मी चालू करते आणि ह्याला गरम करायला ठेवते. हे बघा आपलं आता मिश्रण करून झालंय आणि थंड पण झालंय. आपण ह्याचे छोटे छोटे आता टिक्के करून घेऊया. तुम्ही बघू शकता, हे बघा असे टिक्के गोल करून घ्यायचे. आणि ना आता आपण तवा गरम करायला ठेवलाय, तो तुपामध्ये नाही तर बटरमध्ये आपण त्याला चांगलं फ्राय करून बर्गर बनवूया. हाय गाईज, हे बघा माझे टिक्के बनवून झाले. तर तुम्हाला कसे वाटतात ते बघू शकता. आकार कसा आलाय त्याचा. आणि माझ्याकडे बटर नाही आहे, मी तुपाचा वापर करणार आहे. आणि हे बघा बर्गरचे पाव आपण ह्याला तोडूया आता पुड्यांना. तुम्ही हे बघू शकता. आता ह्याला कट करते आता मी मधून. आणि याला कट करून पहिलं मी ह्याच्यामध्ये हे सोडते, तुपाचं हे टाकते, गॅस गरम करते. आणि आपण ह्याला चांगलं असं हे करूया, साईडला फिरवूया. आणि हे बर्गर आहे ना, हा टिक्का आपण फ्राय करायला ठेवूया. हे बघू शकता. त्याला चांगलं आता गरम होऊन द्यायचं. आणि आपण हे बघा कांदा टमॅटो वगैरे कापलेला होता, हे आपण त्याचे पण आता हे करूया, छोटे छोटे तुकडे करून घेऊया. म्हणजे आपल्याला आतमध्ये त्याच्यात ठेवायला सोडायला होईल. हो काय, हे बघू शकता तुम्ही टिक्का आता माझा दुसऱ्या साईडला पलटी मार केलाय. आणि आपण आता ह्याला एका साईडला ठेवूया असं. आणि अजून एकदा तेच सोडूया याच्यामध्ये थोडंसं. आणि हे काप केलेलं आपलं हा बर्गरचे पाव छोटे आहेत माझे, त्याला पण असं फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता. हे बघा आता मी चांगले त्याला भाजून घेते तेला हे तुपामध्ये. हे बघा कसं झालंय माझं. आता ह्याला आपण ना हा सॉस यूज करूया. हा सॉस बघा कॅचअप आहे. हा सॉस टोमॅटोचा कॅचअप असल्यामुळे आपण ह्याच्यातच असं सोडूया. तुम्ही बघू शकता. हे बघा आता त्याला असं मी साईडला हे करून घेते, बारीक गॅस करते. आणि ना याच्यावर आपण हे सोडूया, हे कांदा टमॅटो वगैरे कापलेला आहे हा सोडूया. आणि हा टिक्का ना आता आपण त्याच्यामध्ये ठेवूया, टोमॅटो पण टाकूया. आणि हा टिक्का याच्यामध्ये असं ठेवूया. आणि त्याला असं उलटी बाजू करू
आपण असं एकत्र करूया. हे तुम्ही बघू शकता. साईडला झाला माझं हे साईडला झालेलं आपण काढूया एका भांड्यामध्ये परत. आणि हे बघा माझा हा बर्गर झाला तयार. तुम्ही हा बघू शकता. हा रेडी झाला. आता आपण हा परत सॉसबरोबर पण खाऊ शकतो. तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट्समध्ये सांगा. आणि राहिलेले हे टिक्के मी आता आणि बनवते आणि तुम्हाला डिश तयार करून दाखवते. हे बघू शकता. हे बघा माझा रेडी झाला हा पण बर्गर. हाय गाईज, हे बघा माझे बर्गर कसे बनवलेत बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते सांगा कमेंट्समध्ये, शेअरमध्ये. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. नेक्स्ट टाइम भेटूया आपण दुसऱ्या रेसिपी.